मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी असणार आहे। कारण ऑक्टोबर हप्ता कधी जमा होणार असे दररोज लाडक्या बहिणी विचारत होत्या। भाऊबीज संपली, दिवाळी संपली तरी सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबरचा हप्ता जमा नाही झाला, त्याच्यामुळे नक्कीच लाडक्या बहिणी नाराज होता। परंतु आज एक अत्यंत महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी आहे। कारण 29 ऑक्टोबर 2025 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत हा GR आलेला आहे। तर महाराष्ट्र शासनांतर्गत हा पहिला GR आलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन 2025-26 आर्थिक वर्षात मागणी क्रमांक दिलेला आहे सामाजिक सुरक्षा व कल्याण। आता हे आपल्याला सर्वांना माहिती आहे की जेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहे त्यावेळेस पहिला GR येतो, ते म्हणजे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून। त्यानंतर महिला व बालविकास विभागाकडून वितरित केले जाते व हे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होते। तरी ते सांगितलं आहे बघा, वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर 2025 या महिन्यातील आर्थिक लाभ अदा करण्यासाठी या उद्दिष्टे 410 कोटी 30 लाख इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग या अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासनाने मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे। तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत हे पैसे पाठवण्याची दक्षता घ्यावी, हे सुद्धा या GR मध्ये म्हणजे शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे। आता अजून एक प्रश्न आहे, तो म्हणजे लाडक्या बहिणींचा की आम्ही eKYC केली नाही, मग आम्हाला ऑक्टोबर महिन्याचे पैसे मिळतील का? तर लाडक्या बहिणींनो 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत शेवटची तारीख दिलेली आहे, त्यामुळे तुम्हाला eKYC करावी लागणारच आहे। जरी तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचे पैसे विदाऊट eKYC जरी तुम्हाला मिळाले असेल तर पुढचे हप्ते तुम्हाला eKYC केल्यानंतरच जमा होणार आहे। त्यासाठी पात्रता इम्पॉर्टंट असणार आहे, म्हणजे तुम्ही निकषांमध्ये बसताय, तुमचं वय 65 वर्षा खालील आहे, म्हणजे 21 ते 65 वर्ष, तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, तुम्ही टॅक्स भरत नाही, तुम्ही सरकारी नोकरदार नाही, तुमच्याकडे 4 चाकी वाहन नाही, तर नक्कीच तुम्ही पात्र असणार आहे। आता eKYC ची प्रक्रिया केल्यानंतर जर असं दिसून आले की तुमचे पती किंवा वडील हे टॅक्स भरत आहेत किंवा तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे, 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न जास्त आहे, तर तुम्हाला यामधून अपात्र करून तुम्हाला कोणतेही पैसे मिळणार नाही, लक्षात घ्यायचं आहे। तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला किती हप्ते जमा झाले नक्कीच सांगायचं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत हा शासन निर्णय आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता पुढील आठवड्या म्हणजे पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये हे पैसे नक्कीच जमा होणार आहे। आनंदाची बातमी आहे। नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा। धन्यवाद।